आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे। त्यानिमित्तानं काँग्रेसनं पदयात्रा काढली। स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। दरम्यान मंत्री भुजबळ यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले। आज ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वानं भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला होता। दरम्यान तुषार गांधी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गिरगाव चौपाटीपासून ही पदयात्रा सुरू झालेली आहे। महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी सुद्धा या ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जी पदयात्रा आहे यात सहभागी झालेले आहेत। सर, आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ही पदयात्रा निघालेली आहे, काय सांगाल? हे पदयात्राचं एक विशिष्ट महत्त्व महाराष्ट्रासाठी असं आहे की आम्ही हे पदयात्रा चौपाटीवर स्थित लोकमान्य बालगंगाधर टिळकांच्या प्रतिमेपासून सुरू करतो आणि ऑगस्ट क्रांती मैदानाच्या शहीद स्मारकावर त्याची समाप्ती होते। ते आपला जो इतिहासाचा एक काळ आहे, लोकमान्य टिळकापासून सुरू करून ते क्विट इंडिया मूव्हमेंटपर्यंतचा, तो पूर्ण आपण हे करून घेतो आणि त्याच्यात महाराष्ट्राचे जे महान एक हे आहे सहयोग, त्याचा पण एक सिंबल आपण दाखवून राहिलो। पण भारताच्या त्यावेळीच्या नागरिकांनी हे दाखवून दिलं की नेतृत्वविहीन क्रांती पण टिकून राहते आणि 2.5 वर्ष त्याच्यानंतर ती क्रांती चालू राहिली आणि त्याच्याचमुळे अंग्रेजांना शेवटी हे ज्ञान झालं की आता आम्ही इथे राज्य करू शकत नाही। आजही जे लोक स्वतःला अनिवार्य समजून राहिलेत आणि एक ठोकशाहीच्याकडे आपल्या देशाला घेऊन जाऊन राहिलेत, त्यांना हे चेतावणी पण आहे। आदित्य देसाई, स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्या वेळेला स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, महात्मा गांधींनी ठरवलं 9 ऑगस्ट 42 इथे जाहीर सभा घ्यायची काँग्रेसची आणि क्विट इंडिया किंवा भारत छोडो आणि किंवा करो या मरो अशा प्रकारच्या ज्या घोषणा देशाला देऊन इंग्रजांच्या विरुद्ध जे आहे मोठी लढाई सुरू करायची स्वातंत्र्यासाठी। स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला ब्रिटिश पोलिसांच्या समोर आणि त्यानंतर जे आपण पाहतो की इतिहासामध्ये संपूर्ण देशभर ही चळवळ फोफावली आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। 9 ऑगस्ट 1942 साली याच ठिकाणी तेजपाल हॉलच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस शिबिराच्यातून जे आहे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध करो आणि मरो आणि ब्रिटिशांनी या भारत देशातून चले जाओ हा नारा या ठिकाणी देण्यात आला होता। आणि आज आपण या ठिकाणी 9 ऑगस्टला प्रत्येक वर्षी येऊन जे आहे ते क्रांतीस्तंभाला त्या ठिकाणी जे आहे ते अभिवादन करत असतो। आज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। पुन्हा एकदा 9 ऑगस्ट 1942 ची आठवण आम्ही करत आहोत। ज्या तऱ्हेने ब्रिटिशांना आम्ही त्यावेळेला भारत छोडो सांगितलं होतं, त्या तऱ्हेने त्यांना करो आणि मरोचा नारा कार्यकर्त्यांना दिला होता, त्याच तऱ्हेचं आजही परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।